नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आरक्षण बचाव समितीचा कोरेगावात एल्गार, उपवर्गीकरण तातडीने थांबवा अन्यथा तीव्र जन आंदोलनाचा इशारा। अनुसूचित जाती एससी प्रवर्गाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने थांबवून आरक्षणाचा मोर्चा कायम ठेवावा, तसेच एससीच्या समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात। या मागण्यांसाठी कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आरक्षण बचाव समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हा संयोजक चंद्रकांत खंडैत, ज्येष्ठ नेते विलास रणखांबे आणि तालुका संयोजक सतीशराव माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचा निषेध केला। समितीच्या वतीने प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची तरतूद करताना केवळ जात हा निकष न ठेवता सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या अनेक समदुःखी जातींना एकत्रित करून अनुसूचित जाती प्रवर्गाची निर्मिती केली। त्या अनुषंगाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। एससी प्रवर्गात एकूण 59 जाती उपजातींचा समावेश असून उपवर्गीकरणाची मागणी सर्व समाज घटकांनी केलेली नसताना केवळ काही व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे संपूर्ण प्रवर्गाच्या आरक्षणात बदल करणे अन्यायकारक ठरेल, असा दावा समितीने केला आहे। सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना उपवर्गीकरणाचे अधिकार दिले असले तरी ते सक्तीने लागू करण्याचे आदेश दिलेले नाही। त्यामुळे शासनाने आरक्षणाच्या मूळ संरचनेत कोणतीही मोडतोड करू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी समितीने अनेक महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या आहेत। शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार न करता एससी प्रवर्गातील विविध जात समूहांना वेठीस धरून आरक्षणाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा संयोजक चंद्रकांत खंडैत व तालुका संयोजक सतीशराव माने यांनी दिला। चंद्रकांत खंडैत आरपीआय कोरेगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते, कार्याध्यक्ष विलास रणखांबे, तालुका संयोजक सतीशराव माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनात लालासाहेब आवटे, पुरुषोत्तम खांडेकर, आदिनाथ बिराजे, प्रल्हाद घोडके, निलेश लाड, जगन्नाथ वाघमारे, विजयराव मोरे, सुनील बडेकर, गणेश कारंडे, दादासाहेब केंगार यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये एससी प्रवर्गाच्या आरक्षणाचा उपवर्गीकरण करण्याचा घाट हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेला आहे। खरं तर सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे तो निकाल हा काय कंपल्सरी नाही आहे। त्यांनी करावं असं म्हटलेलं आहे, करावंच केलंच पाहिजे असं काही त्यांनी निकालामध्ये म्हटलेलं नाही, परंतु त्याचा आधार घेऊन जाणीवपूर्वक एससी प्रवर्गामध्ये जातीमध्ये भांडणं लागावी या उद्देशानं फोडा आणि झोडाचं सूत्र देवेंद्र फडणवीसने अवलंबलेलं आहे आणि त्या अनुषंगानं अनुसूचित जाती जमातीचं विकासाचं वजवाटुळं कसं होईल या दृष्टिकोनाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। खरंच एससी प्रवर्गाच्या विकासाचं जर समजा देवेंद्र फडणवीसांना अगदीच पुळका असता तर त्यांनी एससी प्रवर्गाचं जे आरक्षण आहे ते 100% आरक्षणाचा कोटा हा त्यांनी भरावा। त्याचबरोबर आता जे त्यांच्या सरकारनं जो निर्णय घेतला आहे की सरकारमध्ये आता रिटायर झालेल्या मंडळींच्या जागेवर आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोक भरू, तर तो कायदा रद्द करून शासनाच्या पद्धतीनं भरती करेल अशा पद्धतीचं जाहीर करावं। त्याचबरोबर जो खाजगीकरणामध्ये सुद्धा आरक्षण लागू करावं। त्याचबरोबर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आहे की 2 एकर बागायत आणि 4 एकर कोरडवाहू याचा एकही गुंठा हा पश्चिम महाराष्ट्रात वाटला नाही, तो एससी प्रवर्गातल्या गरीब लोकांना कसा मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा। त्याचबरोबर
ग्रामपंचायतीमध्ये 15% अनुदान जे मागासवर्गीयांच्या खर्चासाठी आजपर्यंत वापरलं जात होतं त्याच्यामध्ये 85% लोकांचा सहभाग झालेला आहे. ते अनुदान फक्त SC प्रवर्गासाठी वापरण्यात यावं अशा पद्धतीचा JR काढावा. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मग तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो 100% सक्तीचं दर्जेदार शिक्षण आणि मोफत शिक्षण देण्याची घोषणा करावी. हा विकासाचा खरं तर आराखडा आहे. परंतु याला बजेटियर तरतूद करायची नाही आणि आहे त्या आरक्षणामध्ये फूट पाडून ते सर्वसामान्य माणसाला कसं मिळणार नाही अशा दृष्टिकोनातून प्रयत्न करून जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा जो प्रयत्न देवेंद्र फडणवीसच्या सरकारने नियोजलेला आहे या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे, निषेध आहे आणि हे उपवर्गीकरण तातडीनं थांबवावं अशा पद्धतीचं आजच्या कोरेगाव तालुका आरक्षण बचाव समितीच्या वतीनं आम्ही शासनाचा निषेध करून हे उपवर्गीकरण तातडीनं थांबवावं अशी मागणी करतो. जर शासनानं आडमुठीपणा भूमिका घेऊन आपलंच रेटण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आम्ही प्रत्येक माणसाला या आंदोलनात उतरून शासनाला जेरीस आणल्याशिवाय राहणार.